राज्यात अवकाळीची स्थिती सध्या निर्माण होत आहे. अवकाळीचा अलर्ट जोरदार देण्यात आलेला आहे. राज्यातील बहुतांश भागांना अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. आता राज्यातील कोणकोणता परिसर, कोणत्या तालुक्यांना, गावांना, जिल्ह्यांना याचा फटका बसणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, आज आहे 17 मार्च. आज 17 मार्च, 18 मार्च, 19 मार्च असे 3 दिवस इथून पुढे राज्यात ढगाळ वातावरण हे तयार दिसणार आहे. काही परिसरामध्ये रिमझिम पाऊसही होऊ शकतो, परंतु ढगाळ वातावरण सध्या स्थिती जी आहे ती सक्रिय होत आहे. आणि त्याचबरोबर 19-20 मार्चपासून पुढे मात्र राज्यात अवकाळीला जोरदार कोसळण्यास सुरुवात होणार आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी आणि गारपिटीचा अलर्ट यामध्ये भयंकर असा देण्यात आलेला आहे. विशेषतः हा पाऊस जो आहे तो जोरदार पडणार आहे, बहुतांश भागांमध्ये पडणार आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अलर्ट भयंकर असा देण्यात आलेला आहे. सद्यस्थिती राज्यात पाहता राज्यात कडाक्याचं ऊन पडत आहे. त्याचबरोबर कडाक्याच्या उन्हासोबतच राज्यात ढगांची निर्मितीही तयार होताना दिसत आहे. आणि त्यामुळेच राज्यात आता इथून पुढे जोरदार पावसाचा फटका देखील अनेक परिसरामध्ये बसणार आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अलर्ट आहे तो अनेक परिसरांमध्ये देण्यात आलेला आहे. आता हा पाऊस जो असणार आहे कोणत्या परिसर असणार आहे, कोणत्या तालुक्यांना असणार आहे पाहूया आपण. मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्राचा कोकणाचा काही परिसर आहे. या परिसरांना पाऊस जोरदार असा झोडपून अनेक ठिकाणी काढणार आहे. वादळी वारा भयंकर पाऊस असा झोडपून अनेक परिसरांमध्ये काढणार आहे. ही स्थिती जी असणार आहे ती निर्माण होत आहे. सध्या स्थिती निर्माण होताना दिसत आहे आणि याची पुढे जाऊन तीव्रता वाढून राज्यातील बहुतांश भागांमध्ये हा पाऊस जोरदार धुमाकूळ घालणार आहे. अशी कंडिशन जी आहे ती सध्याची निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारचं वातावरण सध्या तयार होत आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार स्थिती जी आहे ती निर्माण होती आणि या चक्राकार स्थितीमुळेच कुठेतरी त्याची जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचा परिणाम जो असणार आहे तो राज्यातील अनेक परिसरामध्ये असणार आहे. आणि तो परिणाम जो आहे तो अनेक भागांना दिसणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळेच अशा प्रकारची कंडिशन जी असणार आहे ती सध्या निर्माण झालेली आहे. आणि तीच कंडिशन आता 19-20 तारखेपासून राज्यामध्ये सक्रिय होणार आहे. अनेक भागांना, परिसरांना त्या ठिकाणी जोरदार असं अवकाळी पाऊस आणि गारपीट झोडपून काढणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आपले जे काही पिके असतील, कांदा असेल, त्याचबरोबर गहू पीक असेल, हरभरा असेल, काही शेतकरी बांधवांची ते आपण त्या ठिकाणी काळजी आपल्या पिकांची घ्यायची आहे. कारण की शेतकरी बांधव ज्यांचे काढायला आले असेल त्यांनी काढून घ्या. कारण की अवकाळीचं जे वातावरण जे आहे ते तयार होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या पिकांपासून, आपल्या पिकांची जी आहे ती पावसापासून आपली काळजी आपण घ्यायची आहे. कारण की कंडिशन जी असणार आहे ती जोरदार असे चक्रीवादळ त्या ठिकाणी घोंगावत असल्यामुळे राज्यात फटका त्याचा जोरदार बसणार आहे. त्यामुळे आपल्या पिकाची आपण काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपल्या पिकांची आपण काळजी घ्या. तर अशा प्रकारची कंडिशन सध्या जी आहे ती निर्माण होताना दिसत आहे. ते आपण संपूर्ण या ठिकाणी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. व्हिडिओला कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या भागातील, तालुक्यातील, गावाचे आपले अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी नक्की कमेंट एक जरूर करा. आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त नक्की शेअर करा. धन्यवाद.